विद्यार्थी मित्र हो, इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हा पाठ आपण अभ्यासत आहोत. यापूर्वीच्या तासामध्ये आपण इतिहास म्हणजे काय, इतिहास लेखन म्हणजे काय, इतिहासकार कोणाला म्हणतात याची माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण पाहिले की इतिहासामध्ये जे दस्तऐवज आहेत, ऐतिहासिक दस्तऐवज, या ऐतिहासिक दस्तऐवजांची पडताळणी कशी केली जाते किंवा त्या दस्तऐवजाची विश्वासार्हता कशी तपासली जाते ही माहिती आपण घेतलेली आहे. तसंच इतिहासाची मांडणी कशी केली जाते म्हणजे इतिहास संशोधन पद्धती कशी याची माहिती आपण अगोदरच्या तासामध्ये घेतलेली आहे. आजच्या तासामध्ये आपण इतिहास लेखनाची परंपरा आणि आधुनिक इतिहास लेखन या दोन मुद्द्यांची माहिती पाहणार आहोत. तर इतिहासकार जेव्हा इतिहासाची मांडणी करतो, इतिहासकार जेव्हा भूतकाळात घडलेल्या गोष्टींचं चिकित्सापूर्वक संशोधन करतो उपलब्ध पुराव्यांच्या आधारे, तेव्हा ही मांडणी करत असताना, इतिहासाची मांडणी करत असताना इतिहासकार कोणत्या गोष्टीची निवड करतो, कोणत्या घटनांची निवड करतो, हे कशावर अवलंबून आहे? इतिहासकाराला वाचकापर्यंत काय पोचवायचं आहे. प्रत्येक इतिहासकाराचा दृष्टिकोन वेगळा, त्याची शैली वेगळी. आणि मग इतिहासकार भूतकाळात अनेक ज्या घटना घडलेल्या आहेत त्या सगळ्या काही पोचू शकत नाही वाचकापर्यंत. मग त्यापैकी काही ठराविक घटनांची तो निवड करतो. कोणत्या घटनांची? त्याला वाचकापर्यंत जे काही पोचवायचं असेल अशा घटनांची निवड इतिहासकार करतो. आणि मग त्यानं भूतकाळात घडलेल्या घटनांपैकी जी घटना निवडलेली, ज्या घटनेची निवड केलेली आहे ती घटना आणि त्या घटनेची माहिती सांगत असताना त्याचा जो वैचारिक दृष्टिकोन आहे, त्यानं अवलंबलेला जो वैचारिक दृष्टिकोन आहे, या दोन्हीवरून इतिहासकाराची इतिहास लेखनाची शैली ठरते. इतिहासकाराच्या लेखनाची शैली ठरते की त्यानं कोणत्या घटनेची निवड केली आणि त्याचा वैचारिक दृष्टिकोन काय. समजा एखादा इतिहासकार देवदेवतांची निवड करेल आणि मग देवदेवतांची निवड करत असताना देखील नेमका त्या इतिहासकाराचा वैचारिक दृष्टिकोन कसा हे त्याच्या शैलीवर म्हणजे त्यावर त्याची शैली अवलंबून असते. मग समजा काही जण श्रद्धेच्या बाबतीत म्हणतील की मग देवाबद्दल सगळं काही चांगलं वगैरे लिहितील की त्या काळात अशी अशी परंपरा होती, असे देव होऊन गेले वगैरे. पण जो अंधश्रद्धेच्या विरोधात आहे असा इतिहासकार त्या वाचकापर्यंत काय पोचवल की त्या काळात अशी परंपरा होती आणि ही परंपरा वाईट होती. म्हणजेच इतिहासकाराचा वैचारिक दृष्टिकोन वेगळा आहे दोन्ही इतिहासकारांचा. कोणी एखाद्या कर्तबगार महिलांची माहिती वाचकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करेल, तो स्त्रीवादी इतिहास लेखक झाला, इतिहासकार झाला. कोणी शेतीची माहिती किंवा कोणी मानवानं आपली प्रगती कशी केली याची माहिती पोचवल. एखादा इतिहासकार अनेक घटना ज्या घडलेल्या आहेत त्यापैकी मग त्या काळामध्ये भूतकाळामध्ये शिक्षण पद्धती कशी होती याची निवड करू शकतो की येणाऱ्या पिढीला आपल्याला इतिहासामध्ये जी शिक्षण पद्धती अवलंबलेली आहे त्याची माहिती पोचवायची. असं जर त्याचा दृष्टिकोन असेल तर तो त्या शिक्षण पद्धतीची निवड करेल. म्हणजे इतिहासकाराची जी निवड अवलंबून आहे ती कशावर अवलंबून आहे? त्याचा वैचारिक दृष्टिकोन आणि त्याला वाचकापर्यंत काय पोचवायचे. आणि त्याची जी लेखनाची शैली आहे ती लेखनाची शैली कशावर अवलंबून आहे की त्यानं कोणत्या घटनेची निवड केली. अनेक ज्या घटना घडलेल्या आहेत त्यापैकी नेमकी कोणती घटना इतिहासकारानं इतिहास लेखनासाठी निवडलेली आहे आणि इतिहास लेखन करत असताना त्या इतिहासकाराचा वैचारिक दृष्टिकोन काय आहे त्यानुसार त्या इतिहासकाराच्या लेखनाची शैली ठरत असते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर मग आपल्याला असं म्हणता येईल का की जगभरामध्ये अनेक अशा संस्कृती होऊन गेलेल्या आहेत की त्यामध्ये इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती. मग यावरून असं आपल्याला म्हणता येईल का की जगभरात ज्या प्राचीन संस्कृती आहेत, अनेक संस्कृती होऊन गेलेल्या आहेत, त्यामध्ये इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती. यावरून असं म्हणता येईल का की त्या काळातल्या लोकांना इतिहासाची आवड नव्हती, जाणीव नव्हती किंवा उत्सुकता नव्हती? नाही, आपल्याला असं म्हणता येणार नाही. कारण त्या काळी त्या लोकांनी जरी इतिहास लेखन केलेलं नसलं तरी देखील वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या पूर्वजांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलेला आहे. त्यामध्ये मग कथा असतील, काही पोवाडे असतील, काही गुहाचित्र असतील, अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्या प्राचीन काळचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत इतिहासकारांनी पोहोचवलेला आहे. म्हणजे त्या लोकांनी पोहोचवलेला आहे. आपल्या वडीलधाऱ्यांचे जे काही पराक्रम आहेत किंवा वडीलधाऱ्यांनी
आपल्या पूर्वजांचे जे पराक्रम आहेत त्या पूर्वजांचे पराक्रम किंवा पूर्वजांची माहिती ही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता त्या काळी देखील भासत होती. आणि मग गुहाचित्रामध्ये स्मृतींचं जतन केलेलं असायचं, त्या काळामध्ये कहाण्यांचं कथन केलेलं असायचं, गीत असायचे वेगवेगळे. आपण पाहतो घरी आपली आई जरी अशिक्षित असली तरी देखील आईला अनेक ओव्या पाठ असतात. त्या ओव्या म्हणजे काय असतं की त्या ओव्यामध्ये प्राचीन काळचा इतिहास असतो की त्या काळात काहीतरी होतं असं, आणि ती माहिती पुढच्या पिढीपर्यंत त्या ओवीच्या माध्यमातून पोहोचवली जाते. किंवा एखादा गीत असेल, एखादा पोवाडा असेल, त्यातून देखील अशा पद्धतीचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवला जात असायचा. आणि आधुनिक इतिहास लेखनात मात्र त्या परंपरांचा साधनांच्या स्वरूपामध्ये उपयोग केला जात आहे. म्हणजे प्राचीन काळी फक्त मौखिक पद्धतीने हे पोहोचवलं जायचं किंवा चित्रांच्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलं जायचं, पण नंतरच्या इतिहास लेखनामध्ये हे लिखित पद्धतीनं पुढच्या पिढीपर्यंत हा इतिहास पोहोचवला जाऊ लागला. इथं एक पान क्रमांक 2वर एक चित्र दिलेलं आहे आणि वरती विचारलेलं आहे, माहीत आहे का तुम्हाला? या ठिकाणी फ्रान्स येथील लूर या संग्रहालयातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख दिलेला आहे. आणि त्या शिलालेखामध्ये काय सांगितलेलं आहे त्याचं वर्णन देखील तिथे दिलेलं आहे की या चित्रामध्ये हातात ढाल आणि भाला घेतलेल्या सैनिकांची एक रांग आहे, शिस्तबद्ध रांग आहे, आणि त्याचं नेतृत्व करणारा हा एक सेनापती आहे, त्यांचा सेनानी दिसत आहे. म्हणजे त्या काळातला इतिहास जरी लिखित स्वरूपात नसला तरी देखील या शिलालेखाच्या माध्यमातून तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे जरी लिखित साधनं तेव्हा उपलब्ध नसली किंवा लिखित पद्धतीने इतिहास पोहोचत नसला तरी देखील अशा पद्धतीनं किंवा गीतांच्या माध्यमातून, चित्रांच्या माध्यमातून, पोवाड्याच्या माध्यमातून किंवा कथा कहाण्या यांच्या माध्यमातून हा आपल्या पूर्वजांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम वडीलधारी मंडळी करत असायचे. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याची जी परंपरा आहे, या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झालेली. आणि सुमेर साम्राज्यामध्ये होऊन गेलेले जे राजे आहेत त्यांच्यामधील संघर्षाच्या कहाण्या यांची वर्णने तत्कालीन शिलालेखामध्ये जतन केलेले आपल्याला आढळून येतात. त्यातील सगळ्यात प्राचीन जो शिलालेख आहे तो सुमारे 4500 वर्षांपूर्वीचा आहे, सुमेर संस्कृतीमधील आहे. आणि या सुमेरमधील 2 राज्यामध्ये झालेले युद्धांची नोंद करणारा हा प्राचीन शिलालेख आहे. 4500 वर्षांपूर्वीचा तो शिलालेख आहे. आणि तो शिलालेख, सुमेर संस्कृतीतला तो शिलालेख, तो देखील सध्या फ्रान्समधील लूर या जगप्रसिद्ध संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येईल की प्राचीन काळचा इतिहास त्या वडीलधाऱ्या लोकांनी किंवा त्या इतिहासकारांनी कशा पद्धतीने पुढे पोहोचवलेला आहे. त्यानंतर आधुनिक इतिहास लेखन. आधुनिक इतिहास लेखनाची जी पद्धती आहे या पद्धतीची 4 प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला सांगितली जातात. त्यामध्ये क्रमांक 1ला आहे पहिलं वैशिष्ट्य, आधुनिक इतिहास लेखन पद्धतीचं पहिलं वैशिष्ट्य की ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे आणि तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. मी अगोदरच्या तासात ते तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला प्रश्न पडायला पाहिजेत. प्रश्नांची मांडणी जर आपण योग्य पद्धतीने केली तर आपल्याला योग्य माहिती मिळवता येते. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीमध्ये जी वैशिष्ट्ये, त्यामधलं पहिलं वैशिष्ट्य काय की या पद्धतीमध्ये एकतर ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे आणि या पद्धतीची सुरुवात ही योग्य प्रश्नांच्या मांडणीपासून होते. म्हणजे आपल्याला एखाद्या घटनेची माहिती पुढं पोचवायची असेल किंवा एखाद्या घटनेचा इतिहास आपल्याला लिहायचा असेल तर अगोदर प्रश्न काढायचे. आपल्या मनात जेवढे काही प्रश्न असतील त्या घटनेबद्दल ते प्रश्न लिहायचे आणि त्या प्रश्नांची मांडणी करायची. आणि जेव्हा आपण प्रश्नांची मांडणी करतो तेव्हा आपल्याला ते उत्तरं शोधावे लागतात आणि उत्तरं शोधून जेव्हा आपण ते लिहितो तेव्हा ते जास्त शास्त्रशुद्ध असतात. म्हणजे काल्पनिक वेगळं, परंतु जेव्हा आपण प्रश्न तयार करून इतिहासाचं लेखन करू ते जास्त शास्त्रशुद्ध असतं. आधुनिक इतिहास लेखनामध्ये, लेखन पद्धतीमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न अगोदर लिहिले जातात. दुसरं वैशिष्ट्य आहे की ही जी आधुनिक इतिहास लेखनाची पद्धती आहे त्यामध्ये जे प्रश्न आपण काढतो हे प्रश्न मानव केंद्रित असतात. म्हणजे मानवाला केंद्रबिंदू मानून सगळे प्रश्न असतात.
इतिहासाची जेव्हा आपण मांडणी करायला लागतो किंवा इतिहासलेखन जेव्हा करायला लागतो तेव्हा मानव केंद्रबिंदू केंद्रस्थानी मानून किंवा त्या इतिहासलेखनाचं केंद्रबिंदू मानव आहे असं मानून आपल्याला ते प्रश्न काढावे लागतात की मानवासंबंधी काय काय घडलेलं आहे, मानवाच्या बाबतीत काय काय घडलेले किंवा ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनांमध्ये मानवाचा काय सहभाग आहे किंवा मानवाशी संबंधित त्या घटनेचं काय आहे नेमकं कारण आपल्याला शोधावं लागेल. म्हणजेच भूतकाळामध्ये विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी वेगवेगळ्या किंवा विशिष्ट कालावधीमध्ये केलेल्या कृतीसंबंधीचे हे प्रश्न असतात. भूतकाळामध्ये विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीमध्ये केलेल्या कृतीसंबंधी हे सगळे प्रश्न असतात. इतिहासात त्या कृतीचा संबंध हा दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. म्हणजे मानव केंद्रबिंदूत मानून जेव्हा आपण इतिहास लेखन करतो, जेव्हा तसे प्रश्न काढले जातात तेव्हा इतिहासामध्ये मानवांनी काय काय केलेलं आहे किंवा मानवांनी नेमकी कोणती कृती केलेली आहे आणि या ज्या कृती आहेत त्या कृतींचा संबंध हा दैवी घटना किंवा देवदेवता यांच्या कहाण्याशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. तिथं मानवाने नेमकं काय केलं हेच आधुनिक इतिहास लेखनामध्ये सांगितलं जातं. तिसरं वैशिष्ट्य आहे या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो आणि त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत होते. हे जे प्रश्न काढलेले आहेत आधुनिक इतिहास लेखन पद्धतीमध्ये इतिहास लेखन करत असताना जे प्रश्न अगोदर काढले जातात एकतर ते मानवाला केंद्रबिंदू मानून काढले जातात आणि इतिहासातील उत्तर जे आपल्याला सापडतात त्या उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. म्हणजे आणि त्यामुळे ते तर्कसुसंगत असतात. म्हणजे एखादा प्रश्न आपण काढला मग त्यानुसार पडताळा केला जातो की याला पुरावा काय आहे. मग हे असं घडलं असेल तर यासाठी पुरावा कोणता, मग हा पुरावा ह्या पुराव्याच्या आधारे तो तपासला जातो जसं आपण पहिल्या तासामध्ये पाहिलं. आणि त्या विश्वासार्ह पुराव्याचा आधार या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये असतो आणि त्यामुळं आधुनिक इतिहास लेखन पद्धती जास्त विश्वासार्ह आहे असं आपल्याला म्हणता येईल. तसंच मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासामध्ये घेतला जातो. म्हणजे मानवाने भूतकाळामध्ये कोणकोणत्या कृती केल्यात त्याचा आधार घेतला जातो आणि त्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो. म्हणजे मानवाने कृती काय केली आणि त्यानं वाटचाल कशा पद्धतीने केली. जसं अगदी आपण सुरुवातीपासून पाहतो की मानवानं अग्नीचा शोध लावला, नंतर चाकाचा शोध लावला, ही त्याची कृती झाली. मग तेव्हा त्यानं काय काय केलं किंवा शस्त्र त्यानं कसे तयार केले, कशासाठी शस्त्र तयार केले, म्हणजेच त्यानं काय शोधलं हेही आपण पाहतो, त्याची कृती काय हेही आपण पाहतो आणि त्या कृतीनुसार त्यानं वाटचाल कशा पद्धतीने केली याची माहिती आपण घेतो. घरांच्या बाबतीत आपल्याला तसं घेता येईल की अगोदर माणूस गुहेमध्ये राहायचा, त्यानंतर मग तो स्वतःचं वेगळं गवताचं घर वगैरे करून राहायला लागला. नंतर मग आजपर्यंत आपण पाहतो की त्यानं वाटचाल कशा पद्धतीने केलेली. मानवाचा पोशाख असेल, वेगवेगळ्या अशा घटना आहेत इतिहासामध्ये की ज्या घटना सगळ्या मानव केंद्रित आहेत आणि त्या मानव केंद्रित घटनामध्ये त्यानं काय कृती केलेली आहे आणि त्या कृतीनुसार त्याची वाटचाल कशी झालेली हे देखील आपल्याला आधुनिक इतिहास लेखन पद्धतीमध्ये अभ्यासता येतं. आणि अशा सगळ्या वैशिष्ट्यांनी युक्त अशी आधुनिक इतिहास लेखनाची पद्धती आहे. आणि या आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची जी बीजं आहेत, जे मूळ आहे ते प्राचीन ग्रीक संस्कृतीमध्ये आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. प्राचीन ग्रीक संस्कृतीमध्ये जे इतिहासकार होऊन गेलेले त्यांच्या लेखनामध्ये या आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची बीजं आपल्याला पाहायला मिळतात किंवा त्याचं मूळ आपल्याला पाहायला मिळतं. हिस्ट्री हा शब्द आहे ग्रीक संस्कृतीतला आणि हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेला जो इतिहासकार आहे हिरोडोटस हा ग्रीक इतिहासकार, या इतिहासकारानं तो प्रथम शब्द वापरला, हिस्ट्री हा शब्द वापरला आणि त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी त्यानं हिस्ट्री हा शब्द वापरला. आणि त्यामध्ये त्या ग्रीक संस्कृतीमध्ये आपल्याला ह्या आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची बीजं पाहायला मिळतात किंवा याचं मूळ आपल्याला तिथं पाहायला मिळतं.